अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 15 सप्टेंबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग भाग 1. प्रथम आपण श्री महाराजांनी उच्चारलेल्या प्रस्तुतच्या ओळीचा अभंग कसा आहे ते पाहू. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. काय सांगू बाई काहीची ये बाई, पुढे चाले नाही आवडीने. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथेची जिवाळा तेथ नांदे. तुका म्हणे तेथे ओतलासे ठसा, अनुभव सरसा मुखी आला. आनंदाचा डोह असावा, त्यात वरून एखादे जाई जुईचे फूल पडावे, त्या पाण्याला तरंग यावेत. अर्थात ते तरंग सुद्धा आनंदाचे असणार. मग काय, काया वाचा मन सर्व काही आनंदाने भरून जाणार. याचे वर्णन करता येणार नाही. त्यावेळी काय होते याचे वर्णन तुकाराम महाराज म्हणतात. काय सांगू बाई काहीची ये बाई, त्यावेळी मी माझा असतोच कुठे. तो परमात्मा माझ्या शरीरावर आरूढ झालेला असतो, आनंदाच्याच गावाला घेऊन जातो. त्यामुळे त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. आईच्या पोटात गर्भ राहिला, त्याला जी इच्छा होते तशीच आईची इच्छा होते. ते बाळाला खाणे गरजेचे आहे किंवा खाऊ वाटत असते, त्याला आपण डोहाळे म्हणतो. मात्र हे बाळाचे डोहाळे माता पुरवीत असते. आपण म्हणतो आईला खाऊ वाटते म्हणून ती खात असते. तसा आपण एखादा शिक्का ओतून तयार करतो. तो शिक्का जसा कागदावर उठतो तसाच केवळ आणि केवळ आनंदाचा अनुभव साधकाला येत असतो. मात्र साधना करताना साधकाने यम आणि नियमाचे पालन करावे. त्यात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, भयवर्जन पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. याचे पालन करणे म्हणजे सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी टाकलेले एक एक पाऊल पुढे जात असते. परिणामतः एक दिवस तो कैवल्य सम्राट अथवा आनंदाचा राजा होतो. म्हणून श्री महाराज म्हणतात, काम आणि नाम सांभाळावे. या दोन्ही गोष्टी सांभाळल्या की आपणही श्री महाराज होऊ. अर्थात तुकारामांचे नामसाधना हे सर्वांना कारण आहे. तुकाराम महाराज काय सर्व संत कंठशोष करून सांगत आहेत, तुम्ही नाम घ्या. कोणत्याही साधनेची सुरुवात नामाने करा व जीवनाचा शेवट सुद्धा नामाने करा. ते नाम या जन्मात नाही तर पुढच्या जन्मापर्यंत तुमची सोबत करणारा अनुभव असतो. म्हणूनच नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवान नाम हा एक उत्कृष्ट मित्र आहे असा अनुभव येतो. पृथ्वीच्या पाठीवरती कोठेही अगदी निर्जन अशा प्रदेशात जरी असला तरी नामधारकाला एकलेपणा जाणवत नाही. कारण नाम हा मित्र आपणाला सर्व काळी सर्व स्थळी सतत साथ करीत असतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, धरूनी हाती चालविशी. नामस्मरण करताना आपण एकटे आहोत असे जरा सुद्धा वाटत नाही. परीक्षित राजाला दंश करणारा भला मोठा तक्षक सर्प सूक्ष्म रूप धारण करून लहानशा बोरात बसून होता. त्याप्रमाणे सर्व व्यापक परमात्मा अत्यंत सूक्ष्म स्वरूपात नामात वास करून राहतो. 14 भुवने जया पोटी नामाचा सहवास जसा जसा वाढू लागतो तसा तसा नामात प्रभूचा वास आहे याची नामधारकाला अधिक अधिक प्रचिती येऊ लागते.
त्याचप्रमाणे नामस्मरण जसे जसे अधिक होऊ लागते तसे तसे नामाचे सानिध्य गोड वाटू लागते. नामाशी चाललेला हा एकांत मोडूच नये असे साधकाला तीव्रतेने वाटते. लोकांचा सहवास टाळण्यासाठी वृत्ती होऊन नामाचा सहवास वाढवण्यासाठी प्रवृत्ती बाळावी लागते. जन्मभर नाम साथ देते इतकेच नव्हे तर मृत्यूच्या बाक्या समयी सुद्धा ते नामधारकाचा त्याग करत नाही. किंबहुना नामाचे खरे महत्व आणि महात्म्य त्याच वेळेस अनुभवास येते. याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्याचे सर्व आयुष्य गोड असते त्याचा शेवट दिवस सुद्धा गोडच होतो. परंतु ज्याचे आयुष्य रडण्यात, दुखण्यात, काळजीत किंवा चिंतेत गेले त्याचा शेवटचा दिवस गोडच होणे शक्यच नाही. अखंड नामस्मरण करणारा नामधारक हा सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन स्वरूपी स्थिर झालेला असतो. आनंद स्वरूप अशा नामाच्या सहवासात तो आनंदाची दीपावली नित्य साजरी करत असतो. देहावर जरी मृत्यूची सावली पडली तरी सुद्धा हा शांत असतो. याचे कारण नामरूपाने राम जवळ असतो व साधकाला मृत्यूचा जरा सुद्धा उपसर्ग होणार नाही याची पूर्ण काळजी तो घेतो. इतकेच नव्हे तर मृत्यू नंतर सुद्धा नाम साधकाला सोडत नाही. पुढच्या जन्मात नाम साधकाला साथ देऊन अंती ते त्याला महावैकुंठापर्यंत घेऊन जाते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, 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 यशवंत हो जयवंत हो.